डोंबिवली MIDC मधली दुर्घटना ही रिॲक्टरच्या स्फोटामुळे झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी धवल अंतापूरकर यांच्याकडनं मिळतेय। बॉयलर स्फोटामुळे MIDCतली दुर्घटना घडल्याचं बोललं जात होतं, परंतु ही दुर्घटना बॉयलरच्या स्फोटामुळे नाही तर रिॲक्टरच्या स्फोटामुळे घडल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांनी आपला जीव गमावलाय। सध्या घटनास्थळी दुर्घटना ठिकाणी NDRF कडनं बचाव कार्य शोध कार्य अजूनही सुरू आहे। इथे आम्ही आता आज सकाळी पण व्हिजिट केली की अनऑथराइज बॉयलर कुठला चालू होता का असं पाहण्यासाठी, तर इथे अनऑथराइज बॉयलर सुद्धा नाही आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झालेला आहे तो रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे। हा कसला रिॲक्टर असेल किंवा या संदर्भात काय माहिती आहे? केमिकल रिॲक्टर दिसतोय, जे काय फाउंडेशन पाहिलं आणि त्याचे जे पार्ट्स तिथे आहे तर एक लिम्पेट कॉईल रिॲक्टर असा दिसतोय। तो डिश डिपार्टमेंट मार्फत त्याची पूर्ण शहानिशा करून त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येईल। अच्छा, पण बॉयलर नव्हता याबाबत कन्फर्म आपण सांगू? कन्फर्म मी आता सांगतो इथे की इथे हा बॉयलरचा एक्सप्लोजन नाही आहे, या कंपनीमध्ये बॉयलरचं अस्तित्वच नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।